साडेसाती संपली. शनी मागे सरला. पण का अजूनही शांतता नाही? का अजूनही मकर राशीच्या वाटेवर काटेच काटे आहेत? जीवन थोडं स्थिर होईल असं वाटतं आणि त्याच क्षणी आणखी एक धक्का. हे का घडतंय? मकर राशीचे लोक हे सहनशीलतेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि गूढ कर्माचे प्रतीक असतात. त्यांनी आयुष्यातील अनेक वादळे झेललेली असतात. कधी बोलून न दाखवता, कधी मनातल्या मनात सगळं सहन करत. साडेसाती हा जीवनातील एक मोठा वळणबिंदू असतो. आत्मपरीक्षण, कर्माचे फळ आणि आत्मशक्ती जागवण्याचा कालखंड. पण ही साडेसाती संपल्यानंतरही त्यांना अजूनही संघर्ष, मानसिक थकवा, नात्यातील ताण आणि अपरिचित भीती भेडसावत असते. अनेक मकर राशीचे लोक म्हणतात, शनी गेला पण अडचणी अजून तशाच आहेत. त्यांच्या या वेदनेमागे केवळ ग्रहांची स्थिती नसून एक दैवी योजना दडलेली आहे, जी मानवाच्या डोळ्यांना दिसत नाही पण आत्मा ओळखतो. या लेखात आपण उलगडणार आहोत मकर राशीच्या पायातील काट्याचं ब्रह्मरहस्य, ज्याला साधारण माणूस अडचण म्हणतो पण ब्रह्मांड त्याला योजना म्हणतं. नंबर 1 आहे, साडेसाती संपली तरीही संघर्ष का? साडेसाती म्हणजे केवळ शनीचा 2.5 वर्षाचा फेरा नसून एक संपूर्ण आत्मिक आणि कर्मसंपत्तीवर आधारित परीक्षा असते. साडेसाती संपते पण तिच्या शेवटी काही अपूर्ण संकल्प, न संपलेली कर्मफळं आणि चुकलेले निर्णय राहतात. त्यामुळे अडचणी पूर्ण संपत नाहीत. मकर राशीची साडेसाती दरम्यान अनेक भावनिक, मानसिक आणि आर्थिक झळा सोसलेल्या असतात. काही लोकांना आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची माणसं गमवावी लागतात. काहींना अपयशाचं पर्व सहन करावं लागतं आणि काहींना आयुष्याच्या अर्थाबाबतच संभ्रम वाटू लागतो. आता नंबर 2 आहे, साडेसाती नंतरची उघडलेली कर्माची फळे. शनी मागे गेला असला तरी त्याने तयार केलेली कर्म पिचकारी अजून काही महिने प्रभाव टाकते. ही काळाची पोकळी मकर राशीच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या फार थकवणारी असते. याच काळात आत्म्याच्या खोल दहाखाली दडलेली भीती, शंका आणि नकारात्मक ऊर्जा वर येते. हीच खरी परीक्षा असते. नंबर 3 आहे, पायातील काट्याचा अर्थ काय? काटे म्हणजे अडथळे, अडचणी आणि वारंवार येणाऱ्या नकारात्मक घटना. पण ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात त्याचा गूढ अर्थ आहे. हे काटे केवळ बाह्य स्वरूपाचे नसतात, अंतर्मनात खोल रुतलेले असतात, ज्यामुळे प्रगती होत नाही, निर्णय चुकतात आणि आयुष्य वारंवार अडथळ्यात अडकतं. घरातील लोकांकडून होणारी अडथळे, आईवडिलांकडून अवहेलना, भावंडांशी ताण, आर्थिक नुकसान जे समजण्यास कठीण आहे. जसं काही धन येत असताना अडकून जातं, इतरांकडून खोटी वचने, गुप्त शत्रू जे समोरून मित्र पण मागून विरोधी, मानसिक थकवा, तंद्री, अपूर्ण झोप जी कोणत्याही प्रयत्नानंतरही पूर्ण होत नाही. कधी कधी या अडथळ्यांना नाव नसतं पण आत्मा मात्र त्या काट्यांना सतत ओळखतो. हीच ती गूढ अवस्था असते. नंबर 4 आहे, ब्रह्मदेवाची योजना. अंतिम परीक्षा. मकर राशी ही कर्माची राशी आहे. ती जन्मतःच नेतृत्व, जबाबदारी आणि सहनशक्ती घेऊन येते. त्यामुळे ब्रह्मदेव या राशीच्या आत्म्याची अंतिम परीक्षा घेतो, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. साडेसाती संपल्यावर या आत्म्याची अंतर्गत चाचणी सुरू होते. ही परीक्षा बाह्य जगाची नसते तर स्वतःशी लढण्याची असते. जिथे इतरांना सुट्टी मिळते तिथे मकर राशीला अजून परीक्षा दिली जाते. यामध्ये नात्यांतील दुरावा, स्वतःवरचा अविश्वास किंवा आयुष्यावर आलेले प्रश्नचिन्ह ही लक्षणं असतात. मकर राशीचं आत्मबळ तयार केलं जातं, जे पुढे दैवी कार्यासाठी वापरलं जातं. ही जातकं भविष्यात अनेकांसाठी आदर्श ठरतात. ब्रह्मदेव ही परीक्षा घेतो कारण त्या आत्म्याला पुढे एक विशेष कार्य दिलं जाणार असतं, जे सामान्य माणसापलीकडचं असतं. नंबर 5 आहे, अदृश्य गुरु आणि दैवी संकेत. कधी कधी उत्तरं आपल्यासमोर असतात पण आपल्याला ती समजत नाहीत. मकर राशीच्या बाबतीतही ही गोष्ट विशेषतः लागू होते. साडेसातीनंतर ब्रह्मदेव अनेक प्रकारच्या सूचनांद्वारे मार्गदर्शन करतो, पण त्या संकेताची भाषा ही गूढ असते. स्वप्नांमध्ये मृत व्यक्तींचे भेट जी काही संदेश देत असते. सतत दिसणारे आकडे जसे की 111, 444 आणि 777 हे दैवी अंकसंकेत आहेत. एखादी विशिष्ट गोष्ट परत परत घडणे, जसे एकाच व्यक्तीकडून अपमान होणे, गूढ थांबे, अचानक एखादं काम अडणं, प्रवास रद्द होणे, हे सर्व ब्रह्मदेव आणि गुरु देत असलेले संकेत असतात. ते कोणती दिशा घेऊ, कोणता मार्ग टाळू हे स्पष्टपणे सांगत असतात. नंबर 6 आहे, कुंडलीतील गूढ योग जे संघर्ष वाढवतात. साडेसाती संपल्यानंतर मकर राशीच्या कुंडलीत काही योग उशिराने जागृत होतात. ही योग साडेसातीच्या कालावधीत निष्क्रिय असतात पण साडेसातीनंतर कार्यान्वित होतात. त्यांचा परिणाम हळूहळू जाणवतो. शनी मंगळ दोष, चुकीच्या लोकांकडे तक्रार, तणाव, क्रोध नियंत्रित न होणं, राहू चंद्र दोष,
मानसिक गोंधळ, अविश्वास, झोपेचा अभाव, केतू गुरु युती, आध्यात्मिक गोंधळ, मार्ग विसरणे, दिशाहीनता आणि सप्तम भावातील ग्रहसंयोग, घरच्यांकडून दुःख, वैवाहिक संघर्ष या योगांचा प्रभाव दिसत नाही, पण त्यांचे परिणाम खोलवर आत्म्यावर होतात, विशेषतः निर्णय क्षमतेवर आणि संबंधांवर. आता उपाय जाणून घेऊयात. काटे फुलांमध्ये कसे बदलणार? काटे ही दैवी योजना आहे, पण तिचा शेवट सुफळ होण्यासाठी काही उपाय अत्यावश्यक असतात. शास्त्र, मंत्र, आचरण आणि भावनिक शुद्धी हे चौकट म्हणून वापरले तर अडचणी सौम्य होतात आणि फळ अधिक गोड वाटतात. आता विशेष 5 उपाय पाहूयात. नंबर 1 आहे शनीला तिळाचं तेल अर्पण करणे. दर शनिवारी काळं वस्त्र घालून शनिदेवाच्या मंदिरात तिळाचं तेल अर्पण केल्याने शनीच्या उरलेल्या कर्मदोषांपासून मुक्ती मिळते. नंबर 2 आहे गुरु बृहस्पतीची पूजा. दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रात केशर व हळदीचा तिलक लावून पिवळा प्रसाद अर्पण करा. बौद्धिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळते. नंबर 3 आहे मंगळ आणि चंद्रयंत्र स्थापन करणे. घरात शांत ऊर्जा तयार होते, भावनिक चढ उतार कमी होते. नंबर 4 आहे घरातील देवघरात कापूर लावणे. राहू केतूचा प्रभाव कमी होतो, घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होते. नंबर 5 आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मानसिक स्थैर्य, आत्मिक शांती आणि दैवी संरक्षण मिळते. आता अतिरिक्त उपाय पाहूयात. घरातील अविश्वास टाळा, विश्वास निर्माण करणारे संवाद करा. कोणावरही कुरबूर किंवा टीका करू नका, कारण तेच कर्म परत येतं. मृत पूर्वजांसाठी पिंडदान करा, त्यांच्या आत्म्यापासून आलेल्या अविशिष्ट ऊर्जेची शांती होते. ब्राह्मणांना अन्नदान किंवा पोथीदान करा, त्यामुळे पितृदोष निघतो. आता मकर राशीच्या जीवनात सोडून द्यावं की लढावं हा प्रश्न वारंवार येतो, पण सत्य हे आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक काटा ब्रह्मदेव एका विशिष्ट जागी लावत असतो. जिथे पुढे फूल उमलणार असतात, ही परीक्षा संपण्याची वेळ जवळ आलेली आहे. पण अंतिम सोनेरी प्रकाश त्या व्यक्तीलाच मिळतो जो शेवटपर्यंत झुंजतो, विश्वासानं, संयमानं आणि श्रद्धेनं. मकर राशीच्या जन्मकुंडलीत अंतर्मनाच्या शक्तीचे योग लपलेले असतात, पण ती शक्ती जागवण्यासाठी अंधारातून चालावं लागतं. त्या चालण्यात काटे लागतात, रक्तही सांडतं, पण अखेरीस त्याच काट्यांवरून चालून आत्म्याचं पुनर्जन्म होतं. तुमच्या अडचणी, संकट, अपयश हे सगळं पवित्र आहे, कारण त्यामागे एक दैवी हात आहे जो तुम्हाला तुमच्या नियोजित स्थानाकडे नेत आहे. या प्रवासात विश्वास सोडू नका, कारण ब्रह्मदेव स्वतः तुमच्या पायथ्याला उभं राहून मार्ग दाखवत आहेत. जरी तो अदृश्य असला तरी तो सदैव उपस्थित असतो. तुम्ही एकटे नाही आहात. हा लेख फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला हे आठवण्यासाठी आहे की तुम्ही ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे निवडक योद्धा आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.